शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 जय ज्योती जय क्रांती। मी सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय महिला संघ, राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक लेडीज फेडरेशन। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 135व्या स्मृतिदिनानिमित्त आज मी या ठिकाणी फुलेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुतळ्यास पुष्पांजली करून मी त्यांना पहिल्यांदा अभिवादन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म पुण्यामध्येच 11 एप्रिल 1827ला झालेला। त्याच्यानंतर त्यांचं जे शिक्षण झालं ते शिक्षण पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण 4थीपर्यंत झालं। त्यानंतर घरातल्या काही वादानंतर काही पंतूचे वगैरे त्यांच्याकडे कामाला जे होते त्यांनी सांगितलं की महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण केले तर आपलं शेतीचं वगैरे काम करणार नाही, तर त्यांना काही शिकू नका म्हणून त्यांचे वडील जे होते गोविंदरावजी फुले यांना सांगितल्यानंतर त्यांनी शाळा बंद केली। तर शाळा बंद केल्यानंतर पुन्हा त्यांच्या ज्या हत्या होत्या त्या आणि सगुणाबाई क्षीरसागर आणि त्यानंतर एक मिचर स्टार्ट म्हणून जे शिक्षक होते ते आणि मुन्शी बेग यांनी गोविंदरावजी फुले यांची समजूत काढली आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना पुन्हा शाळेत मशनरी स्कूलमध्ये टाकलं। त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ त्यांच्या वाचण्यामध्ये आला किंवा पाश्चात्य जे साहित्य होतं त्यांच्या वाचण्यामध्ये जे आलं ते राईट्स ऑफ मॅन त्याच्यामध्ये वाचण्यात आला। तर ते मानवाधिकार काय आहेत, मानवाधिकार नसल्यामुळं आपल्या भारतातील जनतेचं काय हाल होत आहे, काही वेळेला महिलांचं काय हाल होत आहे जे त्यांच्या लक्षात आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक कार्याकडे वळण्याचं काम केलं आणि त्यांनी त्या आपल्या शिक्षण संपल्यानंतर त्या ठिकाणी त्या मिशनरी स्कूलमध्ये शिक्षण संपल्यानंतर ज्यावेळेला त्यांचं मध्ये शिक्षण सोडलं होतं त्याच काळामध्ये त्यांचं लग्नही सावित्रीबाई फुले यांच्याशी झालं होतं। त्यावेळेला पुढचं वर्ष वर्ष 13 आणि सावित्रीबाई फुले यांचं वय हे 9 वर्षाचं होतं। सावित्रीबाई फुले यांना सुद्धा त्यांनी आपल्या त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेण्याचं घरीच चालू केलं। सगुणाबाई क्षीरसागर यांनी त्यांना धूळ पाटल्यावर पहिल्यांदा शिक्षण देण्याची सुरुवात केली। सावित्रीबाई फुले यांची शिक्षणाची गोडी बघून त्यांनाही पंतशिक्षण शाळेत टाकून शिकवलं आणि त्यानंतर ट्रेंड शिक्षिका म्हणून त्यांना नगरच्या मशनरी स्कूलमध्ये या ठिकाणी टाकलं आणि तिथं त्या भारतातील पहिल्या ट्रेंड शिक्षिका झाल्या आणि त्यांच्याबरोबर फातिमा शेख ही ट्रेंड शिक्षिका झाल्या आणि या दोघीही ट्रेंड शिक्षिका होऊन या पुण्यामध्ये आल्या आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी वयाच्या 21व्या वर्षी पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडेवाड्यामध्ये काढली आणि या शाळेची सुरुवात सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे काही गोवंडे वगैरे असे काही सहकारी होते त्या सहकार्याने मिळून ही शाळा चालू केली आणि त्या शाळेमधून मुलींना शिक्षण देण्याचं काम चालू केलं। महात्मा ज्योतिराव फुले यांनी बघता बघता पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये 18 शाळा त्यावेळेला 1852पर्यंत म्हणजे पहिली जी शाळा काढली ती 1 जानेवारी 1848ला 4 वर्षांमध्ये 18 शाळा काढल्या आणि 18 शाळा काढल्यानंतर शिक्षणाचं काम व्यवस्थित चालू राहिल्यानंतर ते काम त्यांच्या सहकार्याकडे दिलं आणि त्यांनी समाजकार्याकडे सुरुवात केली। पुण्यामध्ये ज्या विधवा महिला आहेत त्यांच्याबद्दल काम करायचं त्यांनी ठरवलं। तर त्या विधवा महिलेमध्ये जी काशीबाई होते त्या काशीबाई आत्महत्या करत असताना त्यांनी
प्रवृत्त केलं आणि जीवन वाचवलं आणि त्यांनी आपल्या घरी आणलं. त्यांचं बाळणपण केलं सावित्रीबाई फुले आणि त्यांचा जो यशवंत मुलगा होता तो यशवंत मुलगा पुढे त्यांनी दत्तक घेतलं. या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक कार्याची सुरुवात या फुलेवाड्यामध्ये केली. त्यामध्ये पाळणाघर काढलं, विधवा संगोपन घर काढलं, बाळ हत्या प्रतिबंधक घर काढलं आणि त्यांनी एक पुण्यामध्ये एक पत्रक काढलं की बाबा ज्या मुली चुकलेल्या आहेत किंवा ज्या विधवा आहेत किंवा त्यांची काही अपत्य नाजायज अपत्य असतील तर ते अपत्य तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या घरी या सुखरूप बाळंतपण व्हा आणि आपलं मूल पाहिजे तर बरोबर घेऊन जावा किंवा आमच्याकडे सोडा, आम्ही त्यांचं यथोचित संगोपन करू. कोणत्याही परिस्थितीमध्ये बालहत्या करू नका. बालहत्या केली तर त्यावेळेला काळ्या पाण्याची शिक्षा होती. ते इंग्रजांनी केलेली काळ्या पाण्याची शिक्षा भोगायची नसेल तर आमच्या इथे या म्हणून त्यांनी या पुण्यामध्ये पत्रक वाटलं. त्यावेळेला ब्राह्मण समाजामध्ये किमान 13,000 विधवा महिला त्यावेळेला होत्या. 13,000 विधवा महिलांचा प्राण वाचवण्याचं किंवा त्यांच्यावर अत्याचार वाचवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी या फुलेवाड्यामध्येच केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची शाळा काढल्यानंतर त्याचबरोबर शाळा काढल्या होत्या, त्या अस्पृश्यासाठी शाळा काढल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यासाठी मजुरासाठी प्रौढशाळा केल्या, रात्रीच्या शाळा काढल्या. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या प्रौढशाळा रात्रीच्या शाळा काढल्या. सावित्रीबाई फुले यांनी कुटीर उद्योग निर्माण करायचं काम केलं आणि महिलांना कुटीर उद्योग म्हणजे छोटे छोटे उद्योग करण्याचं काम सुद्धा शिकवण्याचं काम सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी केलं. सावित्रीबाई फुले यांनी एक जे शाळेमध्ये उणीव भासत होती, जी उणीव भासत होती, जी मुलींची गळती का होते, मुलांची गळती का होते, त्याच्यावर अनेक प्रश्न निर्माण केले होते. आणि ते सर्व प्रश्न 1882ला ज्यावेळेला खंडर कमिशन या महाराष्ट्रामध्ये आलेलं होतं, पुण्याला आलेलं होतं, त्यावेळेला त्याला जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये सर्व व्यथा त्या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि त्याच्या व्यथेमध्ये त्यांनी जे काय सांगितलं होतं त्या शिफारशी, ती शिफारस म्हणजे पहिली शिफारस होती दलितांची मागासवर्गीयांची मुलं शाळेमध्ये गळती का होती तर त्यांना कामाला मुलं पाहिजे असतात म्हणून पालक हे मुलांना बाल मजुरी करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि तिकडं बालमजुरीसाठी पाठवतात. त्यामुळं सरकारने त्यांना पगार द्यावा, त्यांना शाळेमध्ये शाळेचं साहित्य द्यावं, त्यांना मध्याह्न भोजन द्यावं म्हणजे ही शाळेची गळती कमी होईल, शिष्यवृत्ती द्यावी. अशा प्रकारचं शिफारस सावित्रीबाई फुले यांनी जी केलेली होती ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशनला दिली. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांचं साहित्य लिहिलं. या साहित्यामध्ये शेतकऱ्याचा असो, शेतकऱ्यावर काय काय अन्याय होतात, कसे अन्याय होतात, 12 महिने कोणते कोणते सण किंवा कोणते कोणते वार, या वारामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार किंवा एकादश, अमावस्या, पौर्णिमा या ज्या वाऱ्या आहेत या वाऱ्यामध्ये आपला बहुजन समाज कसा अडकलेला आहे, गुरफटलेला आहे, त्याच्यावर त्यांनी शेतकऱ्याचा असोड हे पुस्तक लिहिलेलं आहे, आपला महान ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचबरोबर दुसरं जे लिहिलेलं आहे ब्राह्मणाचं कसब, जे ब्राह्मण कसे आपल्याला याच्यामध्ये रागवतात किंवा नडवतात या प्रकारे. त्याचबरोबर गुलामगिरी जसे अमेरिकेमध्ये काळे आणि गोरे हा भेद होता त्या ठिकाणी इथं आपल्या देशामध्ये जे होते ते जो भेद होता तो जाती भेद होता. उच्च नीच म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र अतिशूद्र अशापैकी जो भेद होता तो भेद कमी करण्यासाठी पहिलं जो ग्रंथ लिहिला त्यांनी तो गुलामगिरी लिहिला आणि तो गुलामगिरी ग्रंथ जो आहे तो अमेरिकेतील काळ्या विरुद्ध गोरे हे जे संघर्ष होता, जे संघर्ष यांनी केला आणि त्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यासाठी त्या संघर्ष योद्ध्यांना हा ग्रंथ त्यांनी त्यावेळेला अर्पण केला होता. आणि तोच ग्रंथ ज्यावेळेला बराक ओबामा आपल्या देशामध्ये आले, त्यावेळेला मुंबईमध्ये आले, त्यावेळेला छगनरावजी भुजबळ साहेब यांनी तो ग्रंथ त्यांना सप्रेम भेट दिलेला. तर तो ग्रंथ दिल्यानंतर सुद्धा अमेरिकेमध्ये
शाळेमध्ये पराक्रमाने महात्मा ज्योतिराव फुले यांचे अनेक विचार आपल्या अमेरिकेच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी लागू केलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांचं साहित्य दुसरं जो सार्वजनिक सत्यधर्म सत्यशोधक समाजाची स्थापना करून सार्वजनिक सत्यधर्म लिहिला. सार्वजनिक सत्यधर्मामध्ये पर्याय जे आपल्याला जे वैदिक पद्धतीने लग्न लावतो किंवा वैदिक पद्धतीने ग्रहपूजा करतो किंवा नामकरण करतो किंवा अंकविधी करतो, कोणत्याही विधीला पर्याय महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून दिलेला आहे. तर तो सार्वजनिक सत्यधर्म जो आहे तो ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेला आहे. कारण त्यांना शेवटी पॅरलेस झालेला होता. तर पॅरलेस झाल्यानंतर उजव्या हाताने लिहिता येत नव्हतं. त्यानं राहिलेलं जे काम होतं ते सर्व काम डाव्या हाताने लिहिलेलं आहे. डाव्या हाताने लिहिलेला जो ग्रंथ आहे तो म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. त्याच्यामध्ये सत्यशोधक कोणाला म्हणायचं, धर्माच्या नियम अटी, धर्माचं सर्व विधी म्हणजे लग्न लावण्याचा विधी असेल, सत्यनारायणची पूजा आपण करून जसा गृहप्रवेश करतो तसं गृहप्रवेशाची पूजा असेल किंवा आपला नामकरण असेल किंवा अंत्यविधी असेल किंवा कोणतं उद्घाटन असेल किंवा कोणते शुभकार्य असेल, त्या कार्याची सुरुवात कशी करावी, शेवट कसा करावा किंवा कशा पद्धतीनं ते कार्य करावं, हे सर्व सार्वजनिक सत्यधर्मामध्ये दिलेले आहेत. त्याबरोबर सत्यशोधक समाजाच्या ज्या 33 नियमावली आहे किंवा 33 शपथ आहेत त्या शपथीसुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये मंगलाष्टका लिहिलेल्या आहेत, विधिपूजा लिहिलेल्या आहेत. संपूर्ण हे पुस्तक जे आहे ते सार्वजनिक सत्यधर्माचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये सर्व आपलं नियम व अटी त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. दुसरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी अखंड लिहिलेले आहेत. जवळजवळ 400 अखंड. जसे आपल्या तुकाराम महाराजांनी 4800 काहीतरी अभंग लिहिलेले आहेत. तर 4800 अभंगाचा सारांश त्यांनी 400 अखंडामध्ये घेतलेला. म्हणजे 400 विषयावर महात्मा ज्योतिराव फुले यांनी काम केलेले. आपण म्हणतो अष्टपैलू म्हणतो, म्हणजे 8 विषयावर ज्याला काम करता त्याला अष्टपैलू म्हणतो, शतपैलू म्हणतो, म्हणजे 100 विषयावर ज्याला काम येतं त्याला शतपैलू म्हणतो. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांनी 400 विषयावर काम केलेलं आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त विषयावर काम केलेले हे महात्मा ज्योतिराव फुले हे आगळे असे महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे साहित्य आहे ते पहिलं साहित्य होतं. पहिलं जे लिहिलेलं आहे त्यांनी नाटक तृतीय रत्न लिहिलेलं आहे आणि त्या नाटकामध्ये त्यांनी संदेश दिलेला आहे की आपल्या शेतकऱ्यांना, मजुरांना कसं फसवलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण शिक्षण न घेतल्यामुळे आपल्याला अज्ञानाचा कसा फायदा घेतला जातो. तर असं ते नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये जे फसवणूक होऊन आपण ज्यावेळेला शिक्षणाचा मार्ग स्वीकारतो त्यावेळेला ते कुटुंब कसं सुधारतं आणि शेवटी त्या स्टेजवर एक शेतकरी आणि शेतकरी महिला हे दोघं जण मिळून पती पत्नी त्या ठिकाणी स्टेजवरच जेवण करतात संध्याकाळचं आणि संध्याकाळचं जेवण संध्याकाळी साधारण 7-7:30च्या वेळ झालं का त्याच्यानंतर त्यांनी संदेश दिलेला आहे की प्रौढ शिक्षणाचा चला, शिक्षणाला चला, शिकायला चला, शिकायला चला. हा जो त्यांचा पहिलं नाटक होतं, नाटक तृतीय रत्न. तृतीय रत्न म्हणजे तिसरा डोळा आणि तिसरा डोळा म्हणजे हे ज्ञानाचा डोळा. हा तिसरा डोळा या तृतीय रत्नाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेलं आहे. असं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. असे 69 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी के.ओ. नावाचे गव्हर्नर होते. त्या गव्हर्नरला एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाने म्हटलं की आमची संख्या मोपा आणि ज्याचं त्याचं काम ज्याला वाटून द्या आणि आमच्या संख्येप्रमाणे आम्हाला आमचा अधिकार द्या. तर त्यावेळेला त्यांनी त्यांचं ऐकलं आणि 1871ला पहिल्यांदा त्या जनगणनेचं सुरुवात केली आणि पूर्णत्वाला त्यांनी 1881ला पुन्हा दुसरी जी झाली ती परिपूर्ण केली. तर 1881 पासून 1831 पर्यंत जातनिहाय जनगणना करण्याचं काम जे होतं त्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले
यांनी त्या केओ यांच्या माध्यमातून केलेली होती आणि तीच देश स्वतंत्र झाल्यानंतर या भारतातील पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला की जातनिहाय जनगणना करायची नाही आणि त्या जातनिहाय जनगणना न झाल्यामुळेच आपल्याला आजचे दिवस भोगायला आलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक पैलूवर काम केलेलं आहे. महिलांच्या शिक्षणावर केलेलं आहे, महिलांच्या अत्याचारावर केलेलं आहे, महिलांच्या वकिलीवर केलेलं आहे, महिलांनी सक्षम कसं व्हायचं त्याच्यावर केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यावर काम केलेलं आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, शेतकऱ्यांसाठी लागणारं जे उच्च दर्जाचं बियाणं आहे ते बियाणाची निर्मिती किंवा महात्मा ज्योतिराव फुलेंनी कापसाचं बियाणं त्यावेळेला संशोधन केलं होतं. तर कापूस आपल्याला आपण पाहिला असेल की पांढरा कापूस असतो, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे बियाणाचं संशोधन केलं होतं ते संशोधन म्हणजे तो लाल कापूस येत होता, हिरवा कापूस येत होता, निळा कापूस येत होता, पिवळा कापूस येत होता. म्हणजे कलर जे निर्माण करायचं जे काम केलेलं आहे पिकामध्ये त्यांचं जेनेटिक काम जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं होतं. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचंच फुलं जाऊन आता जे गुलाबाची फुलं येतात ते पांढरी फुलं येतात किंवा निळी फुलं येतात, गुलाबी फुलं येतात किंवा पिवळ्या कलरची फुलं येतात किंवा हिरव्या कलरची येतात. अनेक कलर फळामध्ये सुद्धा येतात. आपल्या द्राक्षामध्ये सुद्धा काळा कलर येतो किंवा हिरवा कलर येतो, लाल कलर येतो. अनेक कलर जे निर्मिती झालेले आहे या जेनेटिकमध्ये, तर ते जेनेटिकचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांचं संशोधन आहे. आणि असे अनेक संशोधन, पाण्यावर संशोधन केलेलं आहे त्यांनी, बी बियाण्यावर संशोधन केले, शेतीवर संशोधन केलेलं आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा हा जो मंत्र जो आहे तो महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे. आणि त्याच्यानंतर हे पाणी अडवा आणि पाणी जिरवाचं काम जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालू केलं. ते शाहू महाराजांनी केलं, त्याच्यानंतर वसंतदादांनी केलं आणि त्याच्यानंतर आता सरकार जे करतंय ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. आणि त्याचं काम जे आहे ते महत्त्वाचं काम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1946 साली इंग्रजाच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा पाटबंधारे मंत्री होते. त्यावेळेला देशातले 21 धरणं बांधायचं जे काम केलं ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पाणी अडवा आणि पाणी जिरवा या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलेला. महात्मा ज्योतिराव फुले यांची कामं सांगायचं म्हणलं तर आपल्याला 3 तास, 4 तास, 8 तास सुद्धा कमी पडतील. परंतु आज 135व्या स्मृतिदिनानिमित्त मी या ठिकाणी जनतेला आवाहन करतोय की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या स्मारकामध्ये आपण यावं. सर्वांनी त्यांचं नतमस्तक होऊन या दलित आणि महिलांनी, खास करून महिलांनी, की महिलांसाठी महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, सती जात होत्या किंवा अनेक प्रकारची त्यांची कुटुंबना होत होती. तर त्या सर्व बाबीचं काम स्वतंत्र महिला सक्षमीकरण करायचं जे काम केलेलं आहे ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. म्हणून सर्वांनी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी यावं. हा जो वाडा आहे वाड्याचं दर्शन घ्यावं आणि आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी. माझी सरकारला एक विनंती आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा जो वाडा आहे तो 1992 साली माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून देशाचे राष्ट्रपती शंकरदयाळजी शर्मा आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले शरदचंद्रजी पवार साहेब आणि आपले राज्यपाल महाराष्ट्राचे PC अलेक्झांडर यांच्या उपस्थितीमध्ये इथं हा राष्ट्राला अर्पण करण्याचा कार्यक्रम केला. परंतु हा वाडा लहान आहे, ही जागा लहान आहे, इथं पार्किंगची जागा नाही किंवा मोठ्या सभा मेळावे या ठिकाणी घेता येत नाहीत. मोठे या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मदिवस असेल किंवा हा स्मृतिदिन असेल याचे जे कार्यक्रम घेण्यासाठी मोठ्या पटांगणाची गरज आहे. तर या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले स्मारक ते इथं 1994-95च्या आसपास आपल्या आमदार तृप्तीताई यांनी इथं सावित्रीबाई फुले, तृप्तीताई चौधरी यांनी सावित्रीबाई फुले स्मारक बांधलेलं आहे. याचं अंतर फारच कमी आहे, जवळजवळ 100-150 मीटरचं अंतर आहे. हे 100-150 मीटरच्या अंतरामधील जे काही रहिवासी आहेत त्यांचं स्थलांतर करावं, त्यांना मोबदला द्यावा आणि त्या ठिकाणी हा सावित्रीबाई फुले स्मारक आणि महात्मा फुले स्मारक हे दोन्ही स्मारक या पुण्यातील टिंबर मार्केटपर्यंत एकत्र करावीत आणि मोठं या ठिकाणी पटांगण करावं. महात्मा ज्योतिराव फुले
यांचं स्मारक त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले हे मोठे उद्योगपती होते आणि या उद्योगपती यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये जे खडकवासला धरण त्याचे कालवे बांधलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे खडकवासला धरण बांधलेलं आहे त्यासाठी जे बांधकाम केलेलं इतकं उच्च दर्जाचं बांधकाम आहे की त्यांनी बांधकाम केल्यानंतर त्याच्यावर जी काही धरणं बांधली गेली आणि 1956 साली जो पूर आला त्या पुरामध्ये वरची धरणं कमी क्षमतेची धरणं फुटली, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांचं धरण फुटलेलं नव्हतं कारण त्यांची क्वालिटी होती, इमानदारीचं काम होतं. त्यांनी बांधलेला हा येरोड्याला जाणारा जो पूल आहे मुळा मोठा संगमाच्या खालच्या बाजूला, तो पूल 100 वर्षाच्या गॅरंटीने बांधला होता. तो पूल आजपर्यंत जसाच्या तसा आहे कारण त्यांच्या बांधकामामधील ती क्वालिटी होती. आपल्या माहितीसाठी सांगतो की गेल्या 15-20 वर्षापूर्वी या गोव्यामध्ये मांडवी नदीवर एक पूल बांधलेला होता आणि तो पूल उद्घाटनाच्या अगोदर कोसळलेला होता. म्हणजे हे आत्ताच्या कॉन्ट्रॅक्टरची ही क्वालिटी आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची क्वालिटी आहे की 100 वर्षाच्या गॅरंटीने बांधलेला पूल अजून सुद्धा जसाचा तसा धडधाकट आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात जे बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम आहे आपल्या कात्रजचा बोगदा आहे. त्या बोगद्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे आणि एक दिशा दिलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी जास्त कार्यक्रमाला खर्च न करता ज्या वेळेला रे म्हणून जे आपले गव्हर्नर होते ते पुण्यामध्ये आले होते, त्यांच्या स्वागताला जो मोठा खर्च करणारा होता तो खर्च न करता आपल्या पुण्यामध्ये दिवे लावावेत किंवा गटारीला खर्च करावा, रस्ते करावेत, स्वच्छता करावी यासाठी खर्च करावा म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना निवेदन दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे कमी खर्चात कार्यक्रम करायचा सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलं. आणि महात्मा ज्योतिराव फुले या पुणे महानगरपालिकेचे हे नगरसेवक होते आणि त्यानंतर 6-7 वर्ष ते नगरपालिकेचे आयुक्तही होते, कमिशनर पण होते. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले एक वेगळ्या प्रकारचं रसायन होतं, वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता होती. त्यांच्या बुद्धीची उंची एवढी होती की जगातलं कोणीही त्या उंचीच्या वर जाऊ शकत नाही, एवढी त्यांची उंची महात्मा ज्योतिराव फुले यांची होती. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यापेक्षाही सोलापूरमध्ये लक्ष्मी विष्णू मिल बांधलेली होती. त्यानंतर मुंबईमध्ये अनेक कामं केलेली आहेत. पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून मुंबईमध्ये अनेक स्टेशनची कामं त्यांनी केलेली आहेत, रेल्वे रुळाची कामं केलेली आहेत. रेल्वेला जे लागत होतं ते मजूर पुरवण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर CST स्टेशन किंवा त्याच्यासमोर महाराष्ट्र टाईमची बिल्डिंग आहे. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि पोस्टाची बिल्डिंग मुंबईमध्ये आहे, महानगरपालिकेची बिल्डिंग आहे किंवा फोरच्या काही सुबक अशा दगडांनी बांधलेल्या इमारती आहेत. त्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी किंवा त्या कंपनीतून बाहेर पडलेले त्यांच्या पार्टनर यांनी बांधलेल्या सगळ्या इमारती आहेत. आजपर्यंत 100 वर्षाची गॅरंटीच्या इमारती 1894ची इमारत आजपर्यंत सुद्धा या महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात मुंबईचं जे CST स्टेशन आहे ते आजपर्यंत जसंच्या तसं आहे. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांची क्वालिटी होती आणि क्वालिटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अनेक लोकांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा गौरवही केलेला आहे, कार्याची या ठिकाणी निंदाही केलेली आहे. परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंचं काम हे सामाजिक काम, अजरामर काम आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचं सामाजिक काम, शैक्षणिक काम, आर्थिक काम, राजकीय काम, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांनी साहित्यिक जे साहित्याला उजाळा देता येत नव्हता ते साहित्य सुद्धा त्यांनी छापखाना सुद्धा चालू केला. छापखान्यामधून त्यांचं प्रकाशन करायचं हे काम केलं. पुणे ते मुंबई भाजीपाला रेल्वेने न्यायचं म्हणजे वाहतूक कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुद्धा काम केलं. महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे एक एजन्सी होती. ती एजन्सीमध्ये सोने चांदी वितळण्याची जी मूस असते त्या मुशीची एजन्सी ह्या मुंबई इलाकामध्ये आता जो कारभार आहे कर्नाटक म्हणजे मुंबई कर्नाटक ज्याला म्हणतो आपण, हुबळी आहे, बेळगाव आहे किंवा विजापूर आहे, तिथपर्यंत कारवारपर्यंत, तिथून ते शिंदपर्यंत म्हणजे इथून बरोडा किंवा अहमदाबादच्या पुढं कच्छच्या पुढं शिंदपर्यंत त्यांची या विभागाची एजन्सी होती. असे अनेक कार्यक्रम महात्मा ज्योतिराव फुले राबवले. त्यातले कामगार चळवळ राबवली. मुंबईमध्ये कामगार चळवळीमध्ये नारायण मेघाचे लोखंडे यांच्या माध्यमातून त्यांनी मिल्स हँड असोसिएशन म्हणजे कामगाराला 16
सव्वा तास काम करावं लागत होतं ते त्यांनी 12 तासावर आणलं. रविवारची सुट्टी घ्यायला या नारायण मेघाजी लोखंडे यांच्या माध्यमातून संप करून त्या ठिकाणी घेण्यात आलं आणि यांना सर्वांना एक प्रबोधन करण्यासाठी माध्यम म्हणून दीनबंधू हे वृत्तपत्र त्यांनी चालू केलं. असे अनेक पैलू असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 135व्या स्मृती दिनास पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी माझं भाग्य आहे की माझ्याकडे हे दीनबंधू न्यूजचं चॅनल आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून ही बातमी आज सर्व देशभर किंवा जगामध्ये जाणार आहे. तर धन्यवाद. मी या ठिकाणी सर्वांचं मानतो की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आशीर्वादानं मी दीनबंधू या चॅनलला मी मुलाखत देऊ शकलो. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत. धन्यवाद. 1992 साली राष्ट्राला अर्पण केलेला आहे. या वाड्यामध्येच महात्मा फुलेंनी काही क्रांतिकारक विचार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिशा देणारे विचार या ठिकाणी सर्व जगाला दिलेले आहेत. ही वाडा म्हणजे ऐतिहासिक वाडा आहे. अतिशय महत्त्वाचं हे स्थान आहे. आपल्या भोजनासाठी खूप महत्त्वाचा हा महात्मा फुले वाडा आहे. या वाड्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी अनेक कार्यक्रम, अनेक निर्णय किंवा अनेक त्यांचे जे उपक्रम आहेत ते ह्या वाड्यातून रात्रंदिवस विचार करून घेतलेले आहेत. हे शासनाने स्मारक केल्यानंतर त्यांचे जे काही महात्मा फुलेंचं लिखाण आहे हे महात्मा फुलेंचं लिखाण काही इंग्लिशमध्ये काय आहे, काय मोडीमध्ये आहे. महात्मा फुलेंचं जे साहित्य आहे ते साहित्यामधलं हे शेतकऱ्याचा असोड असेल, गुलामगिरी असेल किंवा ब्राह्मणाचं कसब असेल, सत्साळ असेल. त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी दिलेला शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल, महात्मा फुलेंनी दिलेला पैगंबराचा पोवाडा असेल किंवा पंतोजीचा पोवाडा असेल, अखंड असतील. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्माचंही लिखाण केलेलं आहे. अशापैकी महात्मा फुलेंनी बरंच साहित्य तयार केलेलं आहे. आणि महात्मा फुलेंचे जे काही सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी फोटो लावलेले आहेत की त्यावेळेला त्यांनी त्यांनी मदत केलेली आहे. त्या सहकार्यांचे फोटोही या ठिकाणी शासनाने लावलेले आहेत. आणि हा सावित्रीबाई फुले यांनी या ठिकाणी महिला संगोपन, विधवा बालहत्या प्रतिबंधक ग्रह, विधवा संगोपन या ठिकाणी हे सर्व कार्य या वाड्यातूनच केलेलं आहे. रात्रीची शाळा ही महिलांसाठी या ठिकाणी चालू केलेली आहे. असे अनेक निर्णय ह्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी या वाड्यामध्ये घेतलेले आहेत. तर या वाड्यामध्ये हे एक महत्त्वाचं जे आहेत आपले शाहू महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर महात्मा फुले यांना भरून मानलेलं आहे. आणि सावित्रीबाई फुलेंचा हे फोटो शासनाने इथं लावलेला आहे. हे तैलचित्र शासनाने सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं नवीन प्रकारामध्ये लावलेलं आहे. त्याचा एक या इकडे जरा सर कुठे गेलं सर हे महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये शिकायचं म्हटलं तर खूप काही शिकण्यासारखं आहे. याच वाड्यामध्ये जे काही सनातनींनी मारेकरी पाठवले होते तर इथं महात्मा फुलेंनी मारेकऱ्याला सुद्धा त्यांचं परिवर्तन केलं आणि त्यांना सांगितलं की बाबा तुमच्या मुलांना मी शिकवतोय, मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर तुम्ही मला मारा, तुमची त्यात प्रगती होत असेल. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. 92 साली राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेचे राज्यपाल PC अलेक्झांडर आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा वाडा राष्ट्राला अर्पण केलेला आहे. महत्त्वाचा जो भाग आहे तो हा भाग आहे की या भागामध्ये सावित्रीबाई फुले यांचं जे कार्य होतं ते कार्य म्हणजे बालहत्या प्रतिबंधक ग्रह. तर या बालहत्या प्रतिबंधक ग्रहामध्ये
कितीतरी वाट चुकलेल्या महिला किंवा त्या ज्यांचे पती जास्त वयाचे त्यांचे लवकर निधन झाल्यानंतर ज्या विधवा झाल्या त्या विधवा महिलावर कोणी त्यांच्या घरातल्याच लोकांनी काही लोकांनी अत्याचार केले, त्याच्यातून काही गर्भवती झाल्या, त्यांची मुलं संगोपन करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी या विधवा संगोपन ग्रह किंवा बाळांतीन ग्रह इथं बालहत्या प्रतिबंधक ग्रह म्हणून हे वापरलेलं ग्रह आहे. अतिशय महत्त्वाचं काम या ग्रहामधून झालेलं आहे. ही आठवणी शासनाने काही प्रमाणात केलेले आहेत, काही प्रमाणात करायला पाहिजे. अजून जागा वाढवण्याचं काम चालू आहे. एक महात्मा ज्योतिराव फुले तैलचित्र आहे आणि या तैलचित्रामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंचं चांगलं तैलचित्र या ठिकाणी शासनाने लावलेलं आहे. तर हा जो वाडा आहे तर हा वाडा हा बहुजनांसाठी एक स्मारक, प्रेरणास्थळ आणि दरवर्षी इथे येऊन आपण नतमस्तक व्हावं असा हा वाडा आहे. या वेड्याचं दर्शन सर्वांनी महिलांनी आणि दलितांनी मागासवर्गीयांनी घेतलं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा वाडा. या वाड्यामध्ये हे जे ऐतिहासिक घटना या ठिकाणी अनेक घडलेल्या आहेत. तर या वाड्यामध्ये ही जी आपल्याला विहीर दिसते आहे, या विहिरीमध्ये ज्या पुण्यामध्ये दलितांना पाणी पिण्यासाठी सुद्धा मिळत नव्हतं, त्या अस्पृश्यता मानली जात होती, त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सगळ्यांचा विरोध पत्करून हा विहिरीतलं पाणी या दलितांना सगळ्या इथल्या झोपडपट्टीवाशांना देण्याचं काम त्यावेळेला केलेलं आहे. तरी एक ऐतिहासिक विहीर आहे. त्या ऐतिहासिक विहिरीची आठवण म्हणून सरकारने याचं संगोपन केलेलं आहे आणि इथं एक स्मारक चांगल्या प्रकारे या विहिरीचं केलेलं आहे. तसं आता एक महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा जुना वाडा आहे आणि या वाड्यामधूनच महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक कार्य अति उच्च कोटीचं काम इथं केलेलं आहे. इथं महात्मा ज्योतिराव फुले यांचं एक हस्तिकलश आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा हस्तिकलश या ठिकाणी ठेवलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेलं होतं की माझं दफन याच ठिकाणी करावं, परंतु त्यावेळेला परवानगी न मिळाल्यामुळं त्यांना अग्नी देण्यात आला आणि अग्नी देण्यात आल्यानंतर त्यांच्या अस्थीचं हे स्मारक आहे आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अस्थी या ठिकाणी आहे. त्याचं हे आपण या सर इकडे